नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण मोठ्या कोलंबीचे डोक्यांचा रस्सा बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी अशी मोठी कोलंबी आणलेली आहे. या मोठ्या मोठ्या कोलंब्या आणल्यात, पूर्ण हाता एवढ्या. तर ह्या कोलंबीचे डोके जे आहेत ते खूप मोठे आहेत आणि खूप टेस्टी लागतात. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्याचा रस्सा कसा तयार करायचा. ॲक्च्युली ह्याचं जे पुढचा भाग आहे ते मी कापूनच आणलेला आहे. ती 2 कोलंबी मी अशीच आणलेल्या आहेत. ते तुम्हाला मी दाखवते कशा कट करायच्या त्या. आणि त्याचे डोकेसुद्धा मी वेगळे करून घेते, कारण की आपण त्याचा डोक्याचा रस्सा तयार करणार आहोत. तरी मी अशा पद्धतीने डोके कापून घेते. डोक्याचा रस्सा खूप टेस्टी बनतो. डोके मी वेगळे करून घेते आणि ही बाकीची जी कोलंबी आहे त्याचं मी वेगळं तयार करणार आहे, दुसरी रेसिपी बनवणार आहे. तर अगोदर मी अशा प्रकारे कोलंबीचे डोके कापून घेते. खूप टेस्टी लागतो त्याचा रस्सा. तर तुम्ही सुद्धा कधीतरी आणा आणि बनवा. आता ही कोलंबी पूर्ण अख्खीच आहे, याचं कापून नाही आणलेलं आहे. हे घरी कापता येत नाही सहसा, पण मी तुम्हाला दाखवते कापून. हे बघा, डोळ्यांसकट मी कापून काढलेला आहे. पुढचा भाग तो आपण वापरणार नाही आहोत. आणि आणल्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं ना, 5 ते 10 मिनिटासाठी, तर त्याचे हे पाय आहेत ना ते छान असे तुटतात, कुटकन तुटतात. ते कापावे लागत नाही. कापताना खूप म्हणजे सगळं स्किन बाहेर येईल असं वाटतं. हे अशा प्रकारे आपण वेगळं करून घेणार आहोत. आपण मच्छीचं, ह्या कोलंबीचं सुद्धा तोंड त्याने कापलेलं नाही आहे, ते मी कापून टाकते. ठीक आहे, अशा पद्धतीने डोळे आणि तोंड वेगळं केलं, डोकं वेगळं केलं. हे आपण डोके वेगळे करून घेतलेले आहेत. आणि ही जी कोलंबी आहे ही आपण वेगळ्या रेसिपीमध्ये बनवणार आहोत. आता हे डोके आहेत, हे मी जरा स्वच्छ धुवून घेते. आपण डोके छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे जे पाय आहेत हे मोठे आहेत. हे जर कोणाला नको असतील तर तुम्ही काढून टाकू शकता. त्याच्यामध्ये मी 4 ते 5 कोकम घेतलेले आहेत, ते टाकते. ते अर्धा चमच हळद, ते मी 1 चमच आगरी मसाला, आगरी मिक्स मसाला. जर तुम्हाला हा मसाला बनवायचा असेल तर आपण व्हिडिओज तयार केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला कोमल किचन अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. अर्धा चमच गरम मसाला आणि याच्यामध्ये मी तयार केलेला हा कोथिंबीर आणि ओल्या नारळाचं वाटण हे टाकणार आहे. हे आपण छान मिक्स करून घेऊया. केलेला आहे, तूप ठेवलाय त्याच्यावरती. त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमच तेल टाकते, ज्यामध्ये किंचित हिंग आणि टेचलेला लसूण फोडणीला टाकते. फोडणी छान गरम होऊ द्यायची. छान स्मेल येतोय लसूणचा. लसूण त्या तेलामध्ये छान असा मिक्स झाला पाहिजे. व्यवस्थित मिक्स झाले आणि छान स्मेल येतोय. आता मी त्याच्यामध्ये हे आपण बनवलेलं संपूर्ण मिश्रण टाकतोय. त्यात जेवढा तुम्हाला पाणी लागेल तेवढं टाकू शकता.
मैत्रिणींनो, काही रेसिपी ह्या तुम्हाला जर आवडत नसतील तर पाहू नका, कारण की मला ज्या आवडतात त्याच रेसिपी मी बनवते आणि जशा पद्धतीत बनवायच्या आहेत त्या पद्धतीने मी बनवते. तुम्हाला आवडत असतील तर नक्की बनवा आणि आवडल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्या कशा वाटल्या. त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकतोय. आता हे एक छान अशी उकळी काढून घेऊया. कोलंबीच्या डोक्याचा हा सरबरीत रस्सा मस्त खमंग सुटलेला आहे. छान स्मेल येतोय. हा आता आपला असा छान तयार झालेला आहे चटणीसारखा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला नेहमीच सांगत आली की ओल्या मच्छीमध्ये जर आपण एक मिरची अशी मोडून टाकली ना तर अतिशय छान टेस्ट देते. मी आता गॅस बंद करते आणि साधारण थंड झालं की मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. कारण की हा रस्सा आहे ना कोलंबीच्या डोक्यांचा, हा साधारण थंड झाला ना, जेवढा तेवढा थंड होत जाईल ना तसा तसा तो घट्ट होत जातो. तर आपला हे कोलंबीचा रस्सा तयार आहे. तुम्हाला आवडला तर नक्की बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आता मी तो सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मैत्रिणींनो, हा रस्सा आहे ना, हा तुम्ही जेवढा पातळ बनवणार तेवढा चांगला, तेवढा तो घट्ट घट्ट होत जातो. हे बघा, हा जेवढा पातळ बनवणार तेवढा तो थंड झाल्यानंतर घट्ट घट्ट होत जातो. तर तुम्ही एकदा तरी ट्राय करा. हा रस्सा आपण भाकरी बरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो. भाकरी बरोबर आपण नाश्त्यात पण खाऊ शकतो. कोलंबीच्या डोक्याचा सरबरीत रस्सा म्हणा किंवा कोलंबीच्या डोक्याची तिखट चटणी म्हणा, खूप छान आपली तयार झालेली आहे.